ज्यांनी 20 वर्ष खासदार म्हणून इथं प्रतिनिधित्व केलं, समांतराची वाट लावली, ही समांतराची वाट जर लागली नसती 800 कोटीची योजना आज 3000 कोटीपर्यंत झाली. याला दोषी कोण आहे? आज ज्यांनी वाट लावली ते सांगतात की आम्ही तुम्हाला पाणी देतो, मला एवढे 5 वर्ष निवडून द्या. म्हणजे पहिले 20 वर्ष खाल्ले ना अजून 5 वर्ष खायचो. आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे. आपल्या घरातल्या आपल्या मिस्टरांना, आपल्या नवरदेवांना, घरच्या मंडळींना एक सहारापेक्षा महिला पण सक्षम होऊन तिने पण घरातल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तिचा पण सहकार, तिचा वाटा असला पाहिजे. आणि यापूर्वी माझ्याकडे सहकार खातं होतं. सहकार खात्याच्या माध्यमातून पण आम्ही बरेच महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य करायचा प्रयत्न केला होता. धन्यवाद साहेब. सावे, संदीपानजी भुमरे, सरचिटणीस जालिंदरजी शेंडगे, दीपकजी ढाकणे, हर्षवर्धन कराड, महिला आघाडीच्या अध्यक्षा अमृताताई पालोदकर, प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव शालिनीताई बुंदे, भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई कराड, मंगल फाउंडेशन ज्यांचं मागच्या 7 वर्षापासून ग्रामीण आणि दोन्ही क्षेत्रामध्ये काम चालू आहे. शिरीषजी ग्रामीणला त्यांचं वैजापूरमध्ये भरपूर काम आहे. मी त्यांच्या मेळावा अटेंड केलेला आहे वैजापूरला. आणि शहरी भागामध्ये ज्यांचे हजारो बचत गट आहेत अशा मंगलाताई आस्वार, आमच्या सर्व महिला भगिनी आणि माझ्या भगिनी आणि बंधूंनो, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एनडीए वर्सेस इंडी अश्विन अशा निवडणुका होत आहेत. आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एनडीएने एक घोषणा दिली आहे, अब की बार 400 पार. अब की बार, आवाज येत नाही, अब की बार 400 पार. आणि फिर एक बार मोदी सरकार या घोषणा दिल्यात. म्हणून आपणाला आपल्या संभाजीनगरवरून संदीपानजी भुमरे ज्यांची निशाणी आहे, निवडणुकीचं चिन्ह आहे धनुष्यबाण, धनुष्यबाणच्या समोरचं बटन दाबायचंय आणि त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या टीम मध्ये पाठवायचं. आपल्या सर्वांना माहित आहे मागच्या 10 वर्षापासून देशाचा विकास होत आहे. देशातला प्रत्येक जण म्हणजे गरीब असेल, श्रीमंत असेल, उद्योजक असेल, डॉक्टर असेल, वकील असेल किंवा व्यावसायिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये भारत देशाचा विकास होतोय. पण 50% महिला आहेत आणि महिलाच्या विकासासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आहेत. मला सांगायला आनंद होतोय, आता आम्ही येत असताना ड्रोन पाहिला. ड्रोन आणि विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत एक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये शेतकरी किसानामध्ये एक ड्रोन ठेवलेला आहे. आणि मोदी साहेबांनी ठेवलंय की प्रत्येक गावामध्ये 2 महिलांना ट्रेन करायचं आणि त्यांना नाव द्यायचं ड्रोन दीदी. त्या माध्यमातून महिलांना ट्रेनिंग दिल्यानंतर ड्रोन त्यांना दिलं जाईल, फुकट दिलं जाईल. आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ड्रोन दीदी तयार करायचा संकल्प मोदी साहेबांनी केलाय. त्याचबरोबर महिला लखपती दीदी, तर 3 करोड महिलांना लाखावरती उत्पन्न होईल ही योजना मोदी साहेबांनी आणलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शहरातून, प्रत्येक गावातून महिलाची निवड करून लाखो रुपयाचं उत्पन्न कसं होईल त्यासाठी सुद्धा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये योजना सुरू केलेली आहे.
स्टँड अप योजना नावाची योजना आहे. महिलांना बँकेला कंपल्सरी केलंय एका ब्रँच मधून किमान 2 तरी कर्ज दिले पाहिजे आणि त्यामध्ये एक महिला पाहिजे आणि त्यामध्ये एक ST पाहिजे. मला सांगायला आपल्या समोर आनंद होतोय. देशाची मुद्रा नावाची योजना, या मुद्रा योजनेच्या माध्यमातून 43 कोटी लोकांना लोन दिलं. त्या 43 कोटी लोकांमध्ये 60% महिला आहेत. त्याचबरोबर जनधन योजनेअंतर्गत या देशामध्ये जवळजवळ 54 कोटी लोकांचे महिलांचे अकाउंट उघडले, त्यामध्ये 60% महिला आहेत. तर महिलांना प्राधान्य देणारे प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बचत गट मेळावा घेतोय आणि बचत गटाच्या माध्यमातून अगदी 30,000 पासून ते 20 लाख रुपयाची मदत मिळते. बचत गट ज्यांचे आहेत, जे रजिस्टर्ड बचत गट आहेत, त्यांना 30,000 रुपये रिव्हॉल्विंग फंड मिळतो. तर रिव्हॉल्विंग फंड मिळालेल्या महिला जरा हातवर बरं करा बरं, कोणाकोणाला मिळाल नाही की पैसे? तुम्हाला रिव्हॉल्विंग फंड मिळाला का नाही मिळाला बचत गटाच्या? ठीक आहे, तुम्ही रजिस्टर्ड करून घ्या, मी बँकेला सांगेन ते तुम्हाला पैसे मिळतील. याही पेक्षा महिला सक्षम झाल्या पाहिजेत आणि महिलांच्या माध्यमातून समाजाचा उत्कर्ष झाला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांनी काढलेल्या आहेत. आणि प्रधानमंत्री मोदी साहेब म्हणतात, मला जात पात काही नाही, गरिबी ही आमची जात, महिला भगिनी त्यासाठी काम करणं, शेतकरी यांना प्राधान्य दिलं आणि युवा मोर्चांना मदत करणं हेच काम ते करतात. या प्रसंगी मी सांगू इच्छितो, आपल्या देशाला एक विकसित भारत बनवायचा आहे आणि विकसित भारत बनवायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महिला क्षेत्र सुद्धा पुढे आला पाहिजे. महिलांची प्रगती झाली पाहिजे. महिलांचं शिक्षण असेल, महिलांना नोकरी असतील, ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना हॉस्टेल असेल आणि महिलाचे बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन असेल, ते उत्पादन जे निघतं त्याला मार्केट असेल, अशा वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांनी काढलेल्या आहेत. आता निवडणुकीचे दिवस आहेत. मला सांगायला आनंद होता या व्यासपीठावरती, मी बँकेचा मंत्री झाल्यानंतर जो या आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात आणि शहरात म्हणून जवळजवळ 350 कोटी रुपये या बचत गटांना दिलेत. त्यातले 19 कोटीच फक्त सुरुवातीला होते. वारंवार आम्ही बैठका घेतल्या आणि महिलांच्या बचत गटाला जवळजवळ 17,000 बचत गट आपल्या या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये. एकंदरीत तुम्ही महिला असल्यामुळे मी 2 विषयावर बोलणार आहे. पिण्याच्या पाण्याचा इथं काही वक्त्यांनी सांगितलं, पिण्याच्या पाण्याबद्दल उल्लेख करण्यात आला. मी तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर 2024ला या शहराला मुबलक पाणी मिळणार आहे. आता फक्त 200 MLDच्या आसपास पाणी येतं. आपण 600 MLDच्या पिण्याच्या पाण्याची योजना केली. आम्ही त्यासाठी 10 ते 12 बैठका घेतल्या. रोज सकाळ संध्याकाळ मुबलक पाणी येईल आणि त्यासाठी लागणारे पैसे राज्य शासन आणि केंद्र शासनाने दिलेले. दुसरा महत्वाचा गोष्ट आपल्या शहरासाठी आम्ही केलेला आहे. तुम्ही महिला भगिनी आहेत, तुम्ही प्रत्येक जण स्वयंपाक करताना गॅस वापरता. गॅस वापरत असताना गॅस कधी संपेल ही तुम्हाला दुगदुग लागते. जर समजा घरात पाहुणे आले आणि गॅसची ज्योत थोडी कमी झाली तुम्हाला भीती वाटते. पण माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 4,500 कोटीचा प्रकल्प गॅसचा आपण आणला. गॅसमध्ये मीटर बसवण्याचं काम चालू झालं आणि जसं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुमच्या घरी आहे त्याच धर्तीवरती गॅसची सुद्धा पाईपलाईन आणि मीटर टाकण्याचं काम सुद्धा मोदी साहेबांच्या मुळेच, त्यांच्या मदतीमुळे, केंद्र सरकारच्या मदतीमुळे आज आपल्या शहरामध्ये काम चालू आहे. अशा बऱ्याच योजना सांगता येतील पण वेळ नाहीये. आम्हाला पुढे जायचंय. आपल्याला आपले उमेदवार भुमरे साहेबांचे विचार ऐकायचे. पण एवढंच सांगू इच्छितो की महिलांच्या उत्कर्षासाठी, महिलांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे आणि मोदी सरकार आणण्यासाठी आपल्याला एक मत महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणून आपण 13 तारखेला तुम्ही माझ्या
विनंती आहे तुम्हा सर्वांना, 13 तारखेला सकाळी धनुष्यबाणावर आपणाला मतदान करायचंय. आपले नातेवाईक असतील, शेजारी असतील, त्यांना सांगून जास्तीत जास्त मतदान करायचंय. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज बचत गटाविषयी भागवत कराड साहेब असतील, बोराळकर असतील, सावेसाहेब असतील, केनेकर साहेब असतील, यांनी सविस्तर, हर्षवर्धन कराड असतील, यांनी सविस्तर त्या बचत गटाविषयी मार्गदर्शन केलेले. कार्यक्रमाला खूप उत्सुक झालेला आहे, पण जास्त वेळ मी घेणार नाही. फक्त मी विनंती करण्यासाठी आलो की 13 तारखेला धनुष्यबाण यांनी शनिवार बटन दाबावं आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून द्यावं आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान बनावं, याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून द्यावं, ही विनंती मी आपल्याला करतो. आपल्याला कल्पना आहे, महिला बचत गटासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांसाठी अनेक स्कीम आणल्या, अनेक योजना आणल्या. आपल्याला मनीषाताईंना सांगितलं की काँग्रेसच्या राजवटीत मोजक्या बचत गट होते आणि आज हजारो बचत गट झाले. आणि विशेष म्हणजे भागवत कराड साहेबांना आपण धन्यवाद दिले पाहिजे की शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी केंद्रातून 350 कोटी रुपये हे बचत गटासाठी त्यांनी आता मंजूर केलेले. मला वाटतं देशात कराड साहेब इतका निधी आणण्याचं काम हे आपण स्वतः केलेले, कारण आपण स्वतः अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री असल्यामुळं अनेक निधी आणण्याचं काम हे आपण केलेले. महिलांना मला एक वाटतं की G20च्या माध्यमातून, G20च्या माध्यमातून महिला म्हणजे नरेंद्र मोदीच्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपल्या संभाजीनगरची निवड झाली आणि G20 महिला सक्षमीकरणासाठी आपली टीम आली. 3 दिवस महिला सक्षमीकरणाचं तुम्हाला सांगतो की 3 दिवस आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलं. त्यामध्ये आम्ही स्वतः उपस्थित होतो की इथल्या महिला कशा सक्षमीकरण होतील याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि मला एक सांगायचं एक चांगलं काम नरेंद्र मोदी साहेबांमुळे झालेले. दुसरी गोष्ट, राज्य सरकारने सुद्धा महिलांसाठी अनेक योजना आणल्या. लेक लाडकी असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एसटी मध्ये सवलत असेल, आणि आता याच्यासाठी शिक्षणासाठी भागवत कराड साहेब मुलींचं मोफत शिक्षण, ग्रॅज्युएशन होईपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची योजना या राज्य सरकारी एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असेल, यांनी ही योजना आणलेली आहे. महिलांसाठी जे जे काही काम करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात एसटी सांगितली, एसटी पेक्षा आता भागवत कराड साहेब नरेंद्र मोदी साहेबांना 2029 मध्ये महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत 33% आरक्षण दिलं. सगळ्या महिला म्हणतात की लोकसभेत विधानसभेत आम्हाला आरक्षण पाहिजे. 29 मध्ये पुरुषाची स्टेजवरची संख्या आणि महिलांची संख्या ही सारखी राहणार आहे. कारण आता कोणता मतदारसंघ काय होईल हे सांगता येत नाही. पण महिलांना सुद्धा राजकारणात आणून राजकारणात त्यांना सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे. हे काम जर कोणी केलं असेल देशात तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. म्हणून मला सांगायचं एक चांगलं काम त्यांनी केलं. बचत गटाविषयी सगळेच बोलले. अनेक योजना आपल्याला सरकारने देण्याचं काम केलं. मला एक सांगायचं की महिलांसाठी सगळ्यात महत्वाचा महिलांचा जर प्रश्न कोणता असेल शहरात तर तो जो गाजतोय नेहमी तो पिण्याच्या पाण्याचा. जो तो म्हणतो की पाणी दे, पण ही योजना
आणि 10-10 दिवसाला जे पाणी शहराला मिळतं, तर याला कारणीभूत कोण आहे हे सगळ्याला माहीत झालेले. ज्यांनी 20 वर्ष खासदार म्हणून इथं प्रतिनिधित्व केलं, समांतराची वाट लावली, ही समांतराची वाट जर लागली नसती 800 कोटीची योजना आज 3000 कोटीपर्यंत झाली. याला दोषी कोण आहे? आज ज्यांनी वाट लावली ते सांगतात की आम्ही तुम्हाला पाणी देतो, मला एवढे 5 वर्ष निवडून द्या. म्हणजे पहिले 20 वर्ष खाल्ले ना अजून 5 वर्ष खायचो. म्हणजे पहिले 20 वर्ष आपण काही केलं नाही, आणखीन 5 वर्ष मला निवडून द्या, पण तुम्हाला आम्ही महिलांना हमी देतो. सगळ्यात जास्त त्रास जर पाण्याचा कोणाला होत असेल तर तो महिलांना होतो. शिरीषजी 10 दिवसाला पाणी येतं, रात्रभर जागी राहावं लागत, ज्या दिवशी पाणी यायचं दिवसभर वाट पाहावं लागती. आणि मनीषाताई तुम्ही जर पाणी यायचं त्या दिवशी बचत गटाची जर बैठक लावली तर कोणी येत नाही तुमच्याला, का आज पाणी येणार आहे. म्हणून मला सांगायचं की तुम्हाला एक मी शब्द देतो, आम्ही सगळे तुमच्या आशीर्वादानं खासदार झाल्याच्या नंतर पहिलं जर आम्ही काम कोणतं करू तर 24 तास या शहराला पाणी कसं मिळेल याच्यासाठी काम करू. बाकीचे ते कामं करूच आम्ही. ज्या ज्या महिलांसाठी योजना आणता येतील ते दिल्लीतून भागवत कराड साहेब आम्ही, आणि विशेष म्हणजे आज तुलजी सावे साहेबांकडे सुद्धा महिलांचं खातं आहे, त्यांना ओबीसी खातं आहे ना साहेब. तुमच्याकडे सुद्धा चांगल्या चांगल्या योजना आहे, तुम्ही सुद्धा हॉस्टेल बांधले महिलांसाठी. तर शेवटी महिलांसाठी माझा शब्द काय, महिलांसाठी वर्कर असूया, शेवटी आपण महिलांसाठी काम करतो. म्हणून मला सांगायचं की त्यांना कमी वेळ होता बोलायला, त्याच्यामुळे ते बोलू शकले नाही. अनेक योजना आहे त्यांच्याकडे सुद्धा. म्हणून मला सांगायचं की आपण जास्त न बोलता महिलांना एक विनंती करतो मी की मतदान जरी आपलं असेल, मतदान आपलं जरी धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचं, पण ते मतदान मतपेटीपर्यंत गेलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं एकदा जर महिलांनी ठरवलं की मतदान बाहेर काढायचं आणि मतदान करून घ्यायचं, तर मला वाटतं मताधिके आणि टक्का आपला मताचा वाढल्याशिवाय राहणार नाही. जितका मताचा टक्का आपला वाढेल तितकी आपली मताची आघाडी आपली वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी आपल्या महिलांना विनंती, उशीर खूप झालेला आहे आणि त्याच्यामुळं फक्त 13 तारखेला आपली उमेदवारी मिळायला उशीर झाला, कार्यक्रमाला यायला उशीर झाला. त्याच्यामुळे मी सांगतो की आपल्याजवळ वेळ कमी आहे, तरी आपल्याजवळ वेळ कमी आहे. कमी दिवसात आपल्याला जास्त ठिकाणी कशा गाठी भेटी घेता येतील. पण आपले महायुतीचे सगळे नेते आणि सगळे पदाधिकारी हे कामाला लागलेले, घरोघर जाऊन कसा प्रचार करता येईल आणि धनुष्यबाणाला मतदान कसं बटन दाबून जास्तीत जास्त कसं मताधिक्य वाढता येईल याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. म्हणून मी जास्त बोलणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो 13 तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करावं धनुष्यबाणाला ही विनंती करतो. आम्हाला आणखीन बऱ्याच ठिकाणी जायचंय, त्याच्यामुळं आता दिवस कमी राहिले. आज 5 तारीख गेली तरी आणि आपल्याला फक्त 11 तारखेच्या 5 वाजेपर्यंत प्रचार करायचा आणि अनेक नेत्यांच्या आता सभा लागणार आहे. कारण 3ऱ्या टप्प्याचा आज प्रचार 5 वाजेला संपणार आहे. आज 5 वाजेला 3रा टप्प्याचा प्रचार संपला की 4थ्या टप्प्यासाठी सगळे नेते मंडळी येणार आहे आणि मग सगळ्यांनाच नेते मंडळीच्या जिथं सभा असतील तिथं सगळ्यांना जावं लागणार आहे. म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. जे आले असेल त्यांना विनंती करतो आणि जे आले नसतील त्यांना आपण सांगावं, त्यांना विनंती करावं. धनुष्यबाण ह्या निशाणीला बटन आपलं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबाला मतदान झालं असं आपण सांगायचं. कारण आपलं हक्काचं मतदान हे दिल्लीत असलं पाहिजे. म्हणून मला सांगायचं की हे हक्काचं मतदान नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी राहील. एवढीच मी आपल्याला ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. आपण अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करायचंय.
भारत माता की. सर्वांनी आपापल्या जागेवर उभा